नमस्कार, शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण अळूची पातळ भाजी करणार आहोत। तर छान अशी अळूची पातळ भाजी करण्यासाठी आपल्याला अळूची पानं स्वच्छ धुवून चिरून घ्यायची आहेत। तर मी अळूची पानं स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहेत आणि देठं सुद्धा स्वच्छ अशी तिच्या शेरा काढून साईडच्या बारीक चिरून घेतलेली आहेत। तर त्यासाठी मी शेंगदाणे 1 वाटी आणि 1 वाटी चण्याची डाळ भिजत घातलेली होती। तर एक तास असं मी भिजत घालून ठेवलेली होती। तर त्यामध्ये ती आता कुकरमध्ये घालून घ्यायची आणि त्यामध्ये आपण अळूची पानं आणि ती देठं बारीक चिरून घेतलेली आहेत ते कुकरमध्ये घालायची आणि 3 मिरच्या मी घातलेल्या आहेत त्यामध्ये। तर आता हे मी 5-6 शिट्ट्या काढून घेतल्यात कुकरमध्ये। तर आता ती छान शिजलेली आहे, ती छान फेटून घ्यायची। तर मीठ घालते आणि ती फेटून घेते। तर आता हिला आपण फोडणी देणार आहोत। तर छान अशी ही अळूची भाजी शिजलेली आहे। तर आता फोडणीसाठी एका कढईमध्ये मी तेल घातले। तर 2-3 पळी आपण तेल घालून घेणार आहोत। तर त्यामध्ये राई मोहरी घालायची, बारीक टेचून लसूण घालायचा, हळद घातले 1 चमचा आणि हिंग घालायचा। तर आता हिंग घालून हळवून घ्यायची कढई। त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि ही आपण शिजवून घेतलेली अळूची भाजी ती घालायची। आता ती घातल्यानंतर भाजी शिजत आली की त्यामध्ये आपण खोबऱ्याचं बारीक किस घालणार आहोत। तर तो मी किस घालून घेतलाय। तर त्यानंतर गूळ आणि चिंचेचं पाणी करून ठेवलेलं होतं। तर मी गूळ असं अख्खाच घातलेला आणि चिंचेचं पाणी करून मी घातलं त्यामध्ये। तर ते पाणी जर घातलं की भाजी अळू खाजरी असते आणि ती खाजवत नाही, तर यासाठी हे घातलं जातं। तर गूळ घातलं की भाजीला सुद्धा छान टेस्ट येते। तर आवश्यकतेनुसार आपल्याला त्यामध्ये पाणी घालून पातळ करायचे आहे, पण मी अशी थोडी जाडच भाजी ठेवते। तर छान अशी ही आपली पातळ अळूची भाजी तयार झालेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ? तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।